नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 2 जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातला समितीनं दिलेला अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आलेला होता आणि याच अहवालाला आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच राज्य सरकारनं या कर्जमाफीला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मंजुरी दिलेली आहे. मग नेमकी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्याच्याबद्दल आत्तापर्यंत काय अपडेट समोर आलेला आहे. मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच दुपारी झालेली आहे. त्यासोबतच राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि त्यासाठी किती भार राज्याच्या तिजोरीवरती येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दावा केलेला आहे, त्यासोबत विरोधकांकडून आणि शेतकरी नेत्यांकडून याच्यावरती काय आक्षेप घेतले जात आहेत, सगळं काही समजून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27च्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही जाहीर केलेली होती. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेली होती. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीपासून अंमलबजावणी त्याची सुरू होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा होती. खरं तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं आणि तेव्हापासूनच शेतकरी कर्जमाफीच्या बाबत प्रतीक्षेत होते. पण राज्य सरकारनं याना त्या प्रकारे कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी वेळ काढूपणा केला. यानंतर आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या. शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा ही तर मला असं वाटतं औपचारिकता आहे. आज आम्ही निर्णयच करतोय, त्याचा निर्णय आम्ही आज करतोय, पण काय निर्णय घेतो आहोत याची घोषणा आम्हाला करता येणार नाही. शेतकरी कर्जमाफी प्रत्यक्ष राबवण्यासाठी आता विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे आणि त्याचा एक जो काही अडथळा आहे तो या कर्जमाफीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी येत असल्याचं मागच्या काही काळापासून चर्चा सुरू होती. परंतु राज्य सरकारनं मधल्या काळामध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये कर्जमाफीची घोषणा ही आधीच केलेली आहे. त्याची कार्यवाही करण्यासाठी परवानगी द्यावी अशा पद्धतीची विनंती ही निवडणूक आयोगाला करण्यात आलेली होती. अर्थात निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवल्यानंतर एक चर्चा अशी सुद्धा होती की निवडणूक आयोगाने कर्जमाफीसाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी मान्यता ही दिलेली होती. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी ज्यावेळेस माध्यमांशी संवाद साधला, पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की विधान परिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची जी काही कार्यवाही आहे त्याच्यासाठीचा अडथळा येणार नाही, परंतु त्याची घोषणा आज आम्ही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर करणार नाही आहोत. म्हणजेच एक प्रकारे राज्य सरकारनं फक्त त्याची कार्यवाही सुरू केल्याचं सांगितलेलं आहे, पण त्याची घोषणा मात्र अद्याप झालेली नाही आहे. अधिकृत घोषणा राज्य सरकार करणार नसल्याचंही मुख्यमंत्री सांगत होते. यावरूनच शेतकरी नेत्यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली. राज्य सरकारची नियत साफ दिसत नसल्याचं या शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनी एकीकडे अधिकृत घोषणा करण्यात येणार नाही असं सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे मात्र हा अहवाल परदेशी समितीचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. तो अहवाल मंजूरही करण्यात आला, परंतु त्यासाठीची जी काही अधिकृत घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही. मग राज्य सरकारनं नेमकं काय मंजूर केलं किंवा कशाला मान्यता दिली हा प्रश्न सुद्धा शेतकरी नेत्यांचा आहे. या संदर्भात किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले, ते नेमकं काय म्हणतात तेही तुम्ही पाहून घ्या. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरी याची घोषणा करण्यात येणार नाही, कारण आचारसंहिता लागू आहे असं राज्य सरकारच्या वतीने सांगितलं जात आहे. मात्र याची नव्यानं घोषणा करण्याची आवश्यकता नाही. कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे, त्यामुळे आचारसंहितेचं कारण देऊन
अशा प्रकारे माहिती देण्यापासून सरकार दूर जातंय का, ही शंका या निमित्तानं उपस्थित होते आहे. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी कोणाला करण्यात आलेली आहे, याबाबतच्या अटी शर्ती काय आहेत, किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट लागू होणार आहे की नाही होणार आहे, या अनेक शंका या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत. 30 जून 2026च्या आत जर प्रत्यक्षपणाने बँकांना कर्जमाफीचे हप्ते सरकारकडून जमा झाले नाही तर शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज घेणं हे अवघड होणार आहे. त्यामुळे काळ खूप कमी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीमध्ये माहिती दडवणं, अपारदर्शकता ठेवणं हे वाईट ठरू शकतं. त्यामुळे सरकारने आचारसंहितेचं कारण देत अशा प्रकारे अपारदर्शकता ठेवू नये, याबाबतची सर्व माहिती खुली करावी, अटी शर्ती काय आहेत हे जनतेला सांगावं, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत. आता हा सगळा गोंधळ सुरू असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीपासून मिळणार प्रत्यक्ष हे अजूनही गुलदस्त्यात आहे. फक्त आत्ता त्याची जी काही मान्यता आहे ती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे. 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी कधी मिळणार, कारण की घोषणा आणि त्याची आश्वासनं ही मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून शेतकरी ऐकतायत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. आपल्याला माहिती आहे की मधल्या काळात बच्चू कडू आणि त्यांच्यासोबतच शेतकरी नेत्यांनी एकत्र येत विदर्भामध्ये आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची एक बैठक झालेली होती मुंबई येथे, आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जाईल आणि त्यासाठी जी काही समिती स्थापन करण्यात आलेली होती ती परदेशी समिती, त्या परदेशी समितीचा अहवालसुद्धा त्यासाठी आधार मानला जाणार होता. आणि तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द या समितीनं एप्रिल महिन्यामध्ये केलेला होता. त्यानंतर आता हाच अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालाला राज्य सरकारनं मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे. आता विधान परिषदेच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती सहकार विभाग या संदर्भात म्हणजे शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात एक परिपत्रकसुद्धा प्रसिद्ध करणार आहे आणि त्यामध्ये अटी शर्ती नेमक्या काय असतील ते सुद्धा स्पष्ट होईल. पुढच्या काळामध्ये त्याचा एक स्वतंत्र शासन निर्णयसुद्धा प्रसिद्ध राज्य सरकारकडून केला जाईल. परंतु विधान परिषदेची निवडणूक आणि त्याची आचारसंहिता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा सस्पेन्स कायम राहील अशी शक्यता अधिक प्रमाणात दिसते. आता राज्य सरकारनं आज जे सांगितलेलं आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे त्यानुसार राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना साधारण 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी ही मंजूर करण्यात आलेली आहे. आता 36,585 कोटी रुपये हा जो काही आकडा आहे तो जास्तीत जास्त इथपर्यंत कर्जमाफी केली जाऊ शकते किंवा तेवढा भार हा राज्य सरकारच्या तिजोरीवरती पडू शकतो, अशा पद्धतीची एक शक्यता आता वर्तवली जाते आहे. म्हणजे 56 लाख शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची झाली तर त्यासाठी हा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीवरती पडणार आहे किंवा हा भार पडणार आहे आणि या संदर्भात सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे, 2 लाख रुपयांच्या वरचं जे कर्ज आहे त्याच्यासाठी नेमके काय अटी निकष असणार आहेत, वन टाईम त्यांची सेटलमेंट होणार का, जो शेतकरी नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अजूनही अनुत्तरित आहे. कोणत्या शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरवलं जाणार, कारण की मधल्या काळामध्ये राज्य सरकारच्या विविध मंत्र्यांनी असं बोलून दाखवलेलं होतं जे गरजू शेतकरी हे पात्र असतील, श्रीमंत शेतकरी अपात्र असतील, अशा पद्धतीची चर्चा ही मंत्र्यांच्या पातळीवरती झालेली होती. दुसरीकडे परदेशी समितीनं नेमका अहवाल काय दिलेला आहे, त्या अहवालात काय आहे, तो सार्वजनिक का केला जात नाही, अशा प्रकारचे काही प्रश्नसुद्धा शेतकरी नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. आता या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कर्जमाफी नेमकी कधीपासून मिळणार हा एक महत्त्वाचा मुद्दासुद्धा यामध्ये आहे. राज्य सरकार आता या निकष अटी शर्तीसाठी वेळ काढूपणा करतोय की काय, अशी एक शंकासुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळेच राज्य सरकारला आता जो काही काळ आहे, जी काही राज्य सरकारने डेडलाईन दिलेली होती 30 जून 2026ची, तो अवघ्या महिनाभरावरती येऊन ठेपलेला आहे. आणि यापूर्वी राज्य सरकार घाईगडबडीत कर्जमाफीची कार्यवाही पूर्ण करणार आणि मग शेतकऱ्यांना किंवा कमीत कमी शेतकरी पात्र करण्यासाठी काही डाव खेळणार का, असा एक सवालसुद्धा शेतकरी नेत्यांकडून उपस्थित केला जातोय. अर्थात ह्या सगळ्या शंका कुशंका आहेतच, कारण की राज्य सरकारनं अद्यापही या शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात स्पष्टपणे जे काही अटी निकष नियम असतील ते पुढे आणलेले नाही आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी दिली जाणार, कशा पद्धतीनं दिली जाणार, त्यासाठीचे नियम काय असणार, सवलती काय असणार, या सगळ्यांबद्दलच अजूनही सस्पेन्स
जशाच तसा आहे. फक्त आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीची मान्यता ही देण्यात आलेली आहे. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतंय? राज्य सरकार 30 जून 2026 पूर्वीच अंमलबजावणी सुरू करणार का पुन्हा एकदा वेळ काढूपणाचे प्रयोग आपल्याला राज्य सरकारचे पाहायला मिळणार? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.